महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। त्यावर आज पडदा पडला आहे। राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे। फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे। राज ठाकरे यांची मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेले आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य केले आहे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की हिंदुत्वासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे। राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही जारी केले आहेत। यावर एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की त्यांचं बरोबर आहे। त्यांचा एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। आता लोकसभा निवडणूक होऊ द्या। लोकसभा निवडणूक झाल्यावर आपण विधानसभेचंही पाहू।